कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत। मात्र कल्याण डोंबिवली महापालिका म्हणजे इथल्या नागरिकांसाठी एक प्रकारची छळछावणीच बनली आहे। विविध समस्यांनी इथली जनता त्रस्त असून आमच्या प्रतिनिधींनी या समस्यांचा घेतलेला हा आढावा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे समस्यांची छळछावणी आहे, याचा एक नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अनधिकृत बांधकामांचा। एक उदाहरण तुम्हाला दाखवतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की ही जी इमारत आहे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे। या इमारतीवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण का ही अनधिकृत इमारत आहे। या ठिकाणी ही इमारत उभी एक चौक आहे, या चौकामध्ये ही इमारत आहे। मुळात या जी इमारत आहे ती अर्धी रस्त्यावरती आहे आणि अर्धी जे बागेचं आरक्षण आहे त्या भागावरती इमारत उभी आहे। या इमारतीवर फक्त एक तुरळक कारवाई करण्यात आलेली आहे आणि बांधकाम बंद करण्यात आलेलं आहे, पण कुठलाही ठोस निर्णय घेऊन या इमारतीचा सोक्षमोक्ष लावून इकडच्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम गेल्या 20 वर्षात झालेलं नाहीये। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारत की या इमारतीचा म्हणजे धोकादायक इमारत आहे, उद्या पडली तर त्याला जबाबदार कोण, काय त्यांच्या प्रतिक्रियात आपण जाणून घेऊयात। मुळात म्हणजे ही इमारत एक बागेचा भूखंड होता, त्याच्यावर इमारत बांधली। याच्यामध्ये कोणी लक्ष दिलं नाही, सगळे नगरसेवक हो हो आश्वासन देतात पण पुढे कोणी काही काम ठोस कारवाई करत नाही। आता महापालिकेने अशा अवस्था केली की याच्यात पुढे बांधकाम होणार नाही, पण ते ॲक्च्युली पाडून तिथे पुन्हा व्यवस्थित गार्डन बाग अशी व्हायला पाहिजे, मुलांना खेळायला, वृद्धांना फिरायला वगैरे जरा मोकळं जॉगिंग ट्रॅक सारखं एक चांगलं करता येऊ शकतं। त्यामुळे असं अशा इमारती उभ्या राहता कामा नयेत। 20 वर्षात फक्त अनधिकृत बांधकामच झाली आहेत, बाकी कुठलंही काम झालेलं नाही आहे। या प्रशासनाने आम्हाला फक्त असं दाखवलंय की आम्ही फक्त कामं करतोय। ही कामं म्हणजे नेमकी काय? अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, हे अनधिकृत फेरीवाले या लोकांचीच नुसती कामं चालू आहेत, बाकीयांचा हैदोस चालू आहे इथे। बाकी याच्या पुढे आम्हाला काही वाटतच नाही की आम्हाला कुठल्या सरकारकडनं अपेक्षा सुद्धा नाही आहेत। जवळच या इमारतीचा एक शाळा आहे, ही समोर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा आहे। या इमारतीचा जो भाग आहे किंवा जो संपूर्ण या रस्त्यावरती इमारत जी आहे त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील त्रास होतो। गाड्या इथे असंख्य उभ्या राहतात। उद्या जर ही इमारत पडली किंवा जर काय झालं तर त्याबाबत जबाबदार कोण? या शाळेतल्या शिक्षिका आपल्यासोबत आहेत। ही जी इमारत आहे अनधिकृत बांधकामं जे संपूर्ण डोंबिवलीमध्ये आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही जी आता समोर शाळा दिसते ना आमची स्वामी विवेकानंद रामनगर प्राथमिक, ही राष्ट्रीय शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि आमच्या शाळेची मुलं रोज येताना जाताना इथे या बिल्डिंगच्या जवळच येतात जातात वगैरे। आता ही अनधिकृत बिल्डिंग मी वर्षानुवर्ष बघते, ती आधी एकदा पाडून झाली, पुन्हा ती बांधकाम करण्यात आली होती, पुन्हा ती पाडली आहे, तरी ती पूर्ण हटवण्यात येत नाही आहे आणि आणखी काही बऱ्याच गोष्टींचा इथे आम्हाला त्रास होतो। कल्याण डोंबिवली म्हणजे नागरिकांची, लोकांची छळछावणी। अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आम्ही तुम्हाला दाखवला, आता तुम्हाला आम्ही एक असा मुद्दा दाखवणार आहे ज्यामुळे शहराची ओळख होते। कल्याण डोंबिवली एक असं शहर आहे ज्या शहरामध्ये एकही सिग्नल नाही आहे। नेमक्या ह्या संपूर्ण भागातील वाहतूक व्यवस्था ती कोणाच्या जीवावर चालते किंवा कुठल्या नियोजनावर चालते हाच एक मुद्दा आहे। तुम्ही पाहू शकता हा जो सिग्नल आहे हा बंद आहे। हा सिग्नल लागून जवळपास 3 ते 4 वर्ष झाले असतील, पण सुरुवातीला काही एक महिनाभर चालू होतं, त्यानंतर पूर्णपणे सिग्नल बंद आहे। या भागातली किंवा हा 4 रस्ता आहे डोंबिवलीतला सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे। डोंबिवली स्टेशनकडे जाण्याकरता हा एकमेव चौक आहे, त्यामुळे या चौकात खूप गर्दी होते। साधारणपणे आता 5 वाजलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये सिग्नल यंत्रणा काहीच नाही आहे। कोणी कसंही येतंय कसंही जातंय, कोणाचा ताळमेळ कोणाला नाही आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये सिग्नल यंत्रणा किंवा वाहतुकीचं नियोजन कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी संध्याकाळची वेळ 6-7 नंतर या ठिकाणी असंख्य गाड्या येतात, त्या रिक्षा असतात, प्रायव्हेट गाड्या असतात। अशा परिस्थितीमध्ये इथे लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागतात। साधारणपणे हा सिग्नल कधी लागलेला आहे, किती दिवस चालू होता आणि आता त्याची काय परिस्थिती आहे? हो साहेब, 7 वर्ष झाले आता कायमस्वरूपी, म्हणजे लोक कसं येतात कसं जातात सगळे त्रास होतात, ते जाम म्हणजे त्रास सहन करावं लागते। म्हणजे इकडे आजूबाजूला म्हणजे क्रॉस करायला म्हणजे लोकांना भीती वाटते, कळलं का? लोकांना क्रॉस करायला म्हणजे विचार करायला लागतात, 5-5 मिनटं लोक उभं राहतात आणि जे नागरिक म्हणजे वयस्कर लोकांना तर म्हणजे भरपूर त्रास होते। इथून 5 मिनटं लागतात कमीत कमी एका नागरिकाला इथून रस्ता क्रॉस करायला। आपल्यासोबत काही तरुण आहेत, ज्यावेळी या ठिकाणी संध्याकाळची वेळ असते, डोंबिवलीतली एक अशी काही संस्कृती आहे किंवा असा काही एक वर्ग आहे की जो गाड्या खूप वेगाने चालवतो। अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये कुठलाही सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे काय अपघात झालेत का किंवा अशी काय परिस्थिती या ठिकाणी आहे का? असं बराच वेळा झालं। पहिले मी तुमचे आभार मानतो तुमच्या चॅनलचे की तुम्ही डोंबिवलीकरांचा हा आवाज तो सर्वांपर्यंत पोहोचवत आहे। हा जो रोड आहे हा खूप महत्त्वाचा, ही चौक आहे
इथून 2 मिनिटावर डोंबिवली स्टेशन आहे. इथून कल्याणला जाण्यासाठी हाच रोड वापरला जातो. वेस्टला जाण्यासाठी माझ्या जो मागचा रोड आहे तो वापरला जातो. त्यामुळे संध्याकाळी 6-7 नंतर 9पर्यंत इथे भयंकर वाहतुकीची कोंडी होतेच. त्याच्यानंतर जो चाकरमानी जो कामावरनं मुंबईवरनं येणार असतो जो डोंबिवलीकर, त्याला प्रचंड मनस्तापातून जावं लागतं. मला आठवतं आहे, माझा जन्म डोंबिवलीचा आहे. मला आठवतं आहे की मी जेव्हापासून हे सिग्नल लागले तेव्हापासून हे सिग्नल मला कधी चालू दिसलेच नाहीत. त्यामुळे जो संध्याकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ आहे त्याच्यामध्ये भयंकर वाहतुकीची कोंडी होते. याला जबाबदार कोण? सिग्नल यंत्रणा. तसं बघायला गेलं तर कल्याण डोंबिवलीत कुठेच सिग्नल नाही आहेत. ट्रॅफिक पोलिसांच्या जीवावर हा सगळा कारभार चालतो. ट्रॅफिक पोलीस स्वतः कुठपर्यंत हा सगळा प्रकार चालू ठेवणार किंवा त्यांची जबाबदारी कुठपर्यंत बनते? तरुण म्हणून काय सांगशील? त्यांच्यातर्फे तर पूर्णपणे तयारी असते, पण इथे झेब्रा क्रॉसिंग सुद्धा नाही आहे. इथे वयस्कर लोक जर रस्ता क्रॉस करत असतील तर कोणत्या प्रकारे रस्ता क्रॉस करतील? गाडीवाले झेब्रा क्रॉसिंग नाही आहे सरळ बोलून मोकळे होतात. जर सपोज काही झालं तर सरकार जबाबदारी घेईल का त्या वयस्कर लोकांची किंवा एखाद्या स्त्री कोणत्याही मुलाची, लहान मुलांची? कोणत्याही प्रकारची ते झेब्रा क्रॉसिंग 4ही रस्त्यांवरती दिसत नाही आहे, चौक असून सुद्धा. आपल्यासोबत काही रिक्षावाले देखील आपण त्यांना विचारूयात की दादा, तुम्ही या भागातून रिक्षा नेहमी जाते तुमची, सिग्नल यंत्रणा नाही आहे. साधारणपणे डोंबिवली स्टेशनचे 4 रस्ता हा किती मिनिटाचा अंतर आहे आणि रिक्षातून ट्रॅफिकच्या वेळी किती मिनिटं लागतात? तसं बघितलं तर 5 मिनिटाचं अंतर आहे, पण इथून ट्रॅफिकमध्ये बघितलं ना तर तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात. आज 15 ते 20 मिनिटं का लागतात? कारण इथे जे गाड्या उभ्या असतात त्या गाड्या अशा ठिकाणी उभ्या असतात की कोणी मनमानीप्रमाणे बंद करून गाड्या उभ्या करून निघून जातो. मिनिमम जवळजवळ 20 या 25 मिनिटं उशीर होतो इथून जाण्यासाठी. आणि सिग्नल जवळजवळ 2 या 3 वर्ष आले बंद आहे. आणि सिग्नलवर ट्रॉफिकमध्ये काय येणार ॲक्सिडेंट प्रमाण पण इथं वाढलं जातं सिग्नल बंद असल्यामुळे. कारण हवालदार एक साईडला हात दाखवतो, दुसऱ्या साईडला प्रॉब्लेम होतो, दुसऱ्या गाडीला दोन्ही साईडने येतात आणि त्यामुळे ट्रॉफिक जास्त पद्धतीने वाढलं जातं आणि 20 या 25 मिनिटं उशीर होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.